नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या. 23 वर्षाच्या चंचल भौमिकला गॅरेजमध्ये जिवंत जाळलं. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाविरुद्ध हिंसेची आणखी गंभीर घटना समोर आली. नरसिंदी पोलीस लाईनला लागून असलेल्या मशीद मार्केट परिसरात 23 वर्षीय हिंदू तरुण चंचल चंद्र भौमिक याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. चंचलला गॅरेजच्या आतच जिवंत जाळण्यात आल्याचं म्हटलं जातं. मृत चंचल चंद्र भौमिक हा कुमिल्ला जिल्ह्यातील लक्ष्मीपूर गावचा रहिवासी होता. तो गेल्या अनेक वर्षापासून नरसिंदी येथील एका गॅरेजमध्ये काम करत होता आणि कामानिमित्त तिथेच राहत होता. चंचल आपल्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी उशिरा रात्री चंचल गॅरेजच्या आत झोपलेला असताना दुकानाच्या बाहेरील शटरवर पेट्रोल ओतून आग लावण्यात आली. आग वेगानं संपूर्ण गॅरेजमध्ये पसरली. घटनेशी संबंधित एका व्हिडिओमध्ये दिसते की एक व्यक्ती दुकानाच्या बाहेर आग लावते, त्यानंतर आग वेगात पसरते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं. नरसिंदी अग्निशमन दलाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. आग विझवल्यानंतर गॅरेजच्या आतून चंचल चंद्र भौमिकाचा जळालेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार चंचल बराच वेळ आगीत होरपळत होता आणि त्याचा मृत्यू झाला. चंचलच्या कुटुंबियांनी घटना पूर्णपणे पूर्वनियोजित हत्या असल्याचं म्हटलंय. त्यांनी दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षेबाबत नवीन चिंता निर्माण झाली. पोलिसांनी सांगितलं, घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाते. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे स्थानिक हिंदू नेत्यांनी या निर्गुण हत्येचा तीव्र निषेध केलाय. दोषींची तातडीने ओळख पटवून त्यांना अटक करण्याची मागणी करा. प्रशासनानं परिसरात अल्पसंख्याक समुदायाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी पावलं उचलावीत असं आवाहन केलं.